Good morning, students. I am Professor Thakre Manu Rangnath. Today, I am going to deal with 1.4, A Pillars of Democracy, written by डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण विभाग 1.4मधील पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. Before starting these lessons, we are going to discuss some icebreaker questions that help us to understand this lesson very deep. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ सुरू करण्याच्या अगोदर आपण या पाठावरती जे काही आईसब्रेकर क्वेश्चन आहेत त्या आईसब्रेकर क्वेश्चनविषयी आपण काय करणार आहोत, माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या पाठाचं टायटल जर बघितलं तर पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. पिलर्स या शब्दाचा अर्थच काय की खांब. म्हणजे जर आपण कोणती एखादी वस्तू आपल्याला जर उभी करायची असेल तर ती उभी करण्यासाठी आपल्याला त्याला एक फाउंडेशन हवं असतं, त्याला एक बेस हवा असतो आणि तो बेस दिल्यानंतरच आपण ती वस्तू किंवा ती वास्तू आपण काय करू शकतो, उभी करू शकतो. तुम्ही जर एखादं घर बांधत असाल, तुम्ही एखादं मंदिर बांधत असाल किंवा तुम्ही कोणत्याही एखादं स्टँड तयार करत असाल एखादी वस्तू ठेवण्यासाठी, तर त्यासाठी आवश्यक असलेले जे काही त्याचे पिलर्स आहेत किंवा त्याचे जे खांब आहेत, हे खांब मजबूत असणं गरजेचं आहे. इफ यू गिव द एक्स्ट्रा weight on to that things, that will be collapse and it will be destroyed by the weight of that things. म्हणजे तुमच्याकडे त्या कॅपॅसिटीची किंवा तुम्ही त्या वजनाचे खांब किंवा त्या पद्धतीचे जर तुम्ही त्याला एक आधार देऊ शकले नाही तर ते त्या ठिकाणी काय होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. तशाच प्रकारे इंडिया हॅज ॲक्सेप्टेड द कॉन्स्टिट्यूशन अँड दॅट इज द बिगेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. तुम्हाला हे माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो की भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आणि जी जगातली सगळ्यात मोठी संसद म्हणून किंवा सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून काय केलं ते ओळखली जाते. आता ह्या डेमोक्रेसीची किंवा ह्या लोकशाहीचे जे आधारस्तंभ कोणते, तर त्या आधारस्तंभांचा आपल्या ठिकाणी विचार करणं काय गरजेचं आहे. बट बिफोर डिस्कसिंग ऑल दीज थिंग्स, लेट्स डिस्कस अबाउट व्हॉट इज द मिनिंग ऑफ द डेमोक्रेसी. विद्यार्थी मित्रांनो, मग डेमोक्रेसी या शब्दाचा अर्थच काय? मग डेमोक्रेसी याला आपण थोडक्यामध्ये मराठीमध्ये जर बघितलं त्याला आपण लोकशाही म्हणतो. पण लोकशाही म्हणजेच काय? लोकांनी लोकांसाठी तयार केलेले जे शासन असतं किंवा जे सरकार असतं त्याला आपण काय म्हणतो आहे, लोकशाही म्हणतो आहे. सेम वे द सम आर दी आईसब्रेकर क्वेश्चन्स बेस्ड ऑन टू दी क्वेश्चन्स ऑफ डेमोक्रेसी. लेट्स वी डिस्कस वन बाय वन. द फर्स्ट वन इज discuss with your partner and choose the correct alternative, and that is a question here given, that is a government of the people, by the people and for the people shall not be perish from the earth. This famous statement is made by. त्या ठिकाणी एक विधान दिलेले बघा, गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल्स अँड फॉर द पीपल्स शॅल नॉट बी पेरिश फ्रॉम द अर्थ. दिस फेमस स्टेटमेंट इज मेड बाय. हे जे दिलेले विधान आहे हे विधान कोणी केलेलं आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, बघूया. द फर्स्ट वन इज द महात्मा गांधी, सेकंड नेल्सन मंडेला, अँड थर्ड अब्राहम लिंकन, अँड द फोर्थ वन इज द दलाई लामा, अँड द आन्सर इज अब्राहम लिंकन. विद्यार्थी मित्रांनो, वरती दिलेले जे स्टेटमेंट आहे हे कोणी म्हटलेलं आहे? अब्राहम लिंकननी म्हटलेलं आहे. आणि ते काय बघा, गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट बी पेरिश फ्रॉम द अर्थ. सेकंड वन इज अ सिस्टम वेअर द गव्हर्मेंट इज इलेक्टेड अँड रूल बाय द पीपल इज कॉल्ड. द फर्स्ट वन इज द ब्युरोक्रेसी, सेकंड वन इज द ॲरिस्टोक्रेसी, थर्ड वन इज द डेमोक्रेसी, अँड द लास्ट वन इज द ऑटोक्रेसी. द ॲन्सर इज डेमोक्रेसी. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या लोकांकडनं सरकार चालवलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे? डेमोक्रेसी म्हटलेलं आहे. अ डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न बाय इट्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट.
a democratic country is governed by its military, police, politician, constitution? And the answer is the constitution, and that is the India's constitution, and that is governed by the Indian constitution, and that is a parliament. विद्यार्थी मित्रांनो, भारताने स्वीकारलेली जी काही लोकशाही आहे ना, त्या लोकशाहीमध्ये संविधानाद्वारे भारतीय प्रशासन चालवलं जातं, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. द नेक्स्ट वन इज द ट्रायनिटी ऑफ डेमोक्रेसी कंप्रायझेस 3 प्रिन्सिपल्स. म्हणजे भारताचे काही लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत ना, तर त्याच्यामधले 3 प्रिन्सिपल आहेत, ते कोणते आहेत बघा. द फर्स्ट वन इज द युनिटी, सेकंड वन इज द इक्वॅलिटी, अँड द थर्ड वन इज द फ्रॅटर्निटी. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट जर समजून जर घेतली आपण या ठिकाणी, तर भारतीय संविधानामध्ये या 3 गोष्टींना खूप महत्त्व दिले गेलेले आहे. ती गोष्ट म्हणजे युनिटी, त्याला आपण म्हणतो एकता. दुसरी गोष्ट आहे इक्वॅलिटी, त्याला आपण समता म्हणतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे त्याला आपण फ्रॅटर्निटी म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये बंधुभाव असं म्हणतो. म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती आधारित भारतीय संविधान किंवा भारतीय लोकशाही आहे. त्याच्यामध्ये बघा, युनिटी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. The writer is going to discuss about all these 3 things, how important in Indian constitution and how it is going to neglected in social and economical life, and how the peoples are suffering in a different areas because of the unity, equality and fraternity. Let's we discuss our lesson as follow. Let's discuss about the author. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of the Mahou, that is in Madhya Pradesh. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू हे जे गाव आहे, त्यावेळेस ते एक कॉन्टोनमेंट झोन होतं किंवा त्याला आपण मिलिटरी वसाहत होती, आणि त्या मिलिटरी वसाहतीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. ही गॉट हिज डिग्रीज फ्रॉम द एल्फिस्टन कॉलेज मुंबई. ही हॅज गॉट हिज डिग्री, इट मीन दॅट ही बॅचलर फ्रॉम टू द एल्फिस्टन कॉलेज. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन द डॉक्टरेट फ्रॉम द कोलंबिया युनिव्हर्सिटी, अँड द सेम वे ही ऑल्सो गॉट अ डॉक्टरेट फ्रॉम द कोलंबिया युनिव्हर्सिटी, USA, London School of Economics, and he has completed his PhD in economics. He was also assigned the big and the challenging task of the framing Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee, and he was the chairman of the drafting committee. जी काही मसुदा समिती होती, त्याला आपण ड्राफ्ट म्हणतो, त्या मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष होते किंवा चेअरमन किंवा जे प्रमुख होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अँड ही हॅज ॲक्सेप्टेड अ चॅलेंजिंग वर्क दॅट टू कम्प्लीट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी अनेक अशा देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. अँड देअरफॉर ही नोन ॲज अ फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. ही वॉज अवॉर्डेड द भारत रत्न पोस्टमसली फॉर इज द डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर अवर कंट्री. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार त्यांच्या मरणोपरांत दिला गेलेला आहे, जो 1991 बघा. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न, म्हणजे भारतातला सर्वात मोठा जो पुरस्कार आहे तो सुद्धा त्यांना मरणोपरांत दिला गेलेला आहे. लेट्स वी डिस्कस अबाउट दी लेसन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड emphasis on to the value of and
In this lesson, Dr. Babasaheb Ambedkar is going to emphasizes on the value of that is given below. The first one is the liberty, the second one is the equality, and the third one is the fraternity. And what are the values he is going to emphasize? That is the liberty. Liberty means what? That is in Marathi, that is the स्वातंत्र्य. लिबर्टीला आपण काय म्हणतो? स्वातंत्र्य म्हणतोय. The second one is the equality. Equality in Marathi that we call to the samanta. And the third one is the fraternity. Fraternity means that is in Marathi बंधुभाव. म्हणजे त्यांनी आपल्या संविधानामध्ये जास्त भर जो दिलेला आहे ह्या प्रामुख्याने 3 गोष्टींवरती दिले गेलेला आहे. तो म्हणजे लिबर्टी, सेकंड वन इज द इक्वेलिटी, अँड द थर्ड वन इज द फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 गोष्टींवरती आपली लोकशाही आधारलेली आहे. अकॉर्डिंग टू हिम these principles will make India as a strong nation. He says that ते असं म्हणत आहे की जर आपण भारतीय लोकशाहीमध्ये या 3 गोष्टींचा स्वीकार किंवा चांगल्या प्रकारे जर आपण एम्फसाईज किंवा त्याच्यावरती जर आपण त्याची अंमलबजावणी जर केली तर इंडिया विल बी अ स्ट्रॉंग नेशन इन द वर्ल्ड. भारत हा जगातला सगळ्यात बलवान देश असेल. बिकॉज इन इंडिया so many peoples are live of different castes, different religions and different languages. So unite the India, it is very difficult. So therefore we have to use these principles for to unite the India and face the so many problems. Let's discuss about the. He opines that heroism is a sure road to degradation and eventual dictatorship and the collapse of a nation. He says that if in politics, if you follow the only one person, that will goes towards the degradation. जसं आपण राजकारणामध्ये जर एखाद्या व्यक्तीमागे जर आपण सातत्याने जर गेलो किंवा त्याच ठिकाणी जर आपण सत्ता त्या व्यक्तीच्या हातामध्ये जर दिली तर त्या ठिकाणी तो देश डिग्रेडेशन किंवा नासाकडे तो देश जात असतो असं मत आहे. लेट्स डिस्कस अबाउट दी लेसन. If we wish to maintain democracy not merely in a form but also in fact, what must we do? He says that if we want to maintain our डेमोक्रेसी, जर आपल्याला आपली लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर काय करणं गरजेचं आहे तर त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट आहे बघा. द फर्स्ट थिंग इन द माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू द कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह. मग जर आपल्याला आपली लोकशाहीचं अस्तित्व टिकवायचं असेल, आपली लोकशाही जर आपल्याला टिकवायचं असेल तर ते म्हणताय काय म्हणताय बघा. टू follow or to maintain or to achieve social and economical objectives, we have to must use a constitutional methods for it. जर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला लोकशाहीने दिलेली जी काही तत्त्वे किंवा जी उद्दिष्टे ती उद्दिष्टे या ठिकाणी पाळणं खूप गरजेचं आहे. तरच आपण आपला घटनात्मक पद्धतीने विकास साध्य करू शकतो. When there was no will left for constitutional methods for achieving economical and social objective, there was a great deal of the justification for the unconstitutional methods. आणि जेथे घटनात्मक पद्धतींचा विचार केला जात नाही, where there is a grammar of anarchy, आणि त्या ठिकाणी मग खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामर ऑफ अनार्की तयार होते की त्या ठिकाणी हाताबाहेर गेलेली परिस्थिती किंवा अनागोंदीचा कारभार त्याला आपण असं म्हणतो आहे. ग्रामर ऑफ अनार्की मीन्स अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रिकग्निशन ऑफ द कंट्रोलिंग सिस्टीम, ज्याला मराठीमध्ये अनागोंदीचा कारभार म्हटलं जातं. म्हणजे
आउट ऑफ कंट्रोल ऑल द थिंग्स. आपल्या हाताबाहेर त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. इट मीन्स दॅट इन अ फर्स्ट थिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेज दॅट वी हॅव टू जस्ट फॉलो दी constitutional methods for achieving all the objectives of social and economical. The second thing is the John Stuart Mill has given this something about the democracy, and he has given a one thing, that is John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of the democracy, namely not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institution. तो काय म्हणतो बघा, कोणी व्यक्ती किती माणसो तिच्या चरणांवरती आपले स्वातंत्र्य गहाण ठेवणे किंवा आपल्या स्वतःच्या क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तीवरती विसंबून न राहणे, असं त्याचं मत आहे. म्हणजे काय की आपण आपलं जे स्वातंत्र्य आहे ना, हे आपण त्याच्यावरती त्याच्या चरणांवरती किंवा त्याच्या पायांवरती आपण गहाण ठेवू शकत नाही किंवा आपण त्याच्यावरती विसंबून राहू शकत नाही. पण जर आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाही, तर मग आपण त्या ठिकाणी काय होतो आहे, आपण दुसऱ्या व्यक्तींवरती काय होतो आहे, विसंबून राहतो. अँड दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड दॅट इज अ व्हेरी डेंजरस थिंग फॉर टू दी कॉन्स्टिट्यूशन. आणि ही संविधानासाठी किंवा ही लोकशाहीसाठी काय सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे आपण आपल्या क्षमता ओळखणं खूप गरजेचं आहे. On the 26th of the January 1950, we are going to enter into a life of the contradiction. Dr. Babasaheb Ambedkar says that 26 January 1950, 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधान काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे किंवा त्याची अंमलबजावणी आपण काय केलेली, सुरू केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी रायटर काय म्हणतात किंवा आंबेडकर काय म्हणतात बघा, वी आर इंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. आणि आपण एक अशा विरोधाभास असलेल्या आयुष्यामध्ये आपण त्या ठिकाणी आता एंट्री करतो आहे किंवा आपण आता त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे. तर काय बघा, in politics we will have equality, and in social and economical life we will have inequality. ते असं म्हणते की आपल्याला पॉलिटिक्समध्ये किंवा राजकारणामध्ये काय इक्वेलिटी, समानता आहे, बट इन सोशल अँड इकॉनॉमिकल लाईफ वी विल हॅव इनइक्वेलिटी. परंतु आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपल्याला काय आहे, त्या ठिकाणी असमानता आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं बघा, इन पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नायझिंग द प्रिन्सिपल. त्यांनी एका उदाहरणाच्या माध्यमातून त्यांचं मत स्पष्ट करून दिलेलं आहे. 1 vote 1 व्हॅल्यू, 1 man 1 vote, अँड 1 vote 1 व्हॅल्यू. ते असं म्हणत आहे काय की एक व्यक्ती एक वोट, असं राजकारणामध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे, चालतं किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी एका माणसाचं मूल्य एका मता एवढं आहे. In our social and economical life, we shall, by reason of our social and economical structures, continue to deny the principle of 1 man, 1 value. But when we came into the social and economical life, we are going to forget that the principle 1 man, 1 vote. What he says, in social and economical life, that thing is denied, that is the 1 man 1 vote or 1 value. एका माणसाचं मूल्य एका मता एवढं आहे किंवा सगळ्यांनाच त्या ठिकाणी सारखं मूल्य सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये नाही आहे. अँड दॅट इज अ कॉन्ट्रडिक्शन आफ्टर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 नंतर जो काही विरोधाभास सुरू झालेला आहे, तो विरोधाभास आजही आपल्याला प्रत्यक्षामध्ये बघायला मिळते की सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये लोकांना समानता नाही आहे. सम पीपल्स आर व्हेरी पुअर अँड सम पीपल्स आर व्हेरी रिच. सम पीपल्स आर व्हेरी रिस्पेक्टेड अँड सम पीपल्स आर व्हेरी डिसरिस्पेक्टेड. अँड दॅट इज थिंग्स हॅपन इन इंडिया. हाऊ लाँग शॅल बी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ
of contradiction. How long shall we continue to deny equality in our social and economical life? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. म्हणजे लवकरात लवकर आपण हे मत किंवा अशा प्रकारची पद्धत ही जर आपण नष्ट केली नाही तर दॅट वॉट एव्हर थिंग्स आय हॅव बिल्ट, म्हणजे जे काही या ठिकाणी आपण संविधान तयार केले किंवा लोकशाही तयार केलेली, ही लोकशाही संपण्यासाठी वेळ लागणार नाही. किंवा या ठिकाणी हा जो असलेला आधारस्तंभ आहे, हा आधारस्तंभ काय होईल, हे लोक जे पीडित असेल लोक हे काय करतील, त्याला आपण उखडून टाकतील किंवा त्याला नष्ट करतील. अँड द सेकंड थिंग ही हॅज गिवन, त्यांनी सांगितलेली दुसरी गोष्ट बघा. द सेकंड थिंग दॅट इज वी आर वॉन्टिंग इन इज रिकग्नायझिंग ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. वॉट डज द फ्रॅटर्निटी मीन्स, ते म्हणताय बघा. फ्रॅटर्निटी या शब्दाचा अर्थच काय मग, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स इफ द इंडियन्स बिंग वन पीपल. फ्रॅटर्निटी म्हणजेच काय, बंधुभाव. आणि ते काय म्हणताय बघा, इफ ऑल द इंडियन्स आर ऑल अँड द इंडियन्स बिंग वन पीपल. आणि सगळे भारतीय जेव्हा एक होतील त्यावेळेसच त्या ठिकाणी कोणतं तत्त्व आपण फॉलो करू शकतो, फ्रॅटर्निटी हे तत्त्व फॉलो करू शकतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.